तर पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांचा राजीनामा मागणं योग्य नाहीये असं म्हणत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे। या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून तपासानंतर वस्तुस्थिती समोर येईल असंही विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे। शेवटी दोन्ही प्रकरणं अतिशय वेगळी आहेत आणि आता एकतर मान्य मुरलीधर मोहोळ यांचं प्रकरण आता संपुष्टात आलंय। त्या धर्मदाय आयुक्तांकडून तो व्यवहार रद्द झालेला आहे। आता यामध्ये स्वतः अजितदादांनीच खुलासा केलेला आहे की याचा माझा संबंध नाही आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या चौकशीत सुद्धा त्यांनी स्वागत केलेलं आहे। मला वाटतं चौकशी होऊ दिली पाहिजे। आपण राजीनामा मागण्यापेक्षा जे वास्तव समोर आल्यानंतर त्याच्यावर मला वाटतं नंतर मग काय मागणी असेल ते आपण विरोधकांनी केली पाहिजे। तर पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टींनी केली। या प्रकरणात चुकीचं झालं असेल तर यात अजित पवारांनी पडू नये। जमीन विकायची होती तर निविदा का काढली नाही असा सवालही राजू शेट्टींनी विचारलेला आहे। तर त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी। शेट्टी साहेब, खूप मोठा जमिनीचा घोटाळा G24 तासच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रासमोर आलेला आहे। या घोटाळ्याकडे तुम्ही कसं बघताय? 40 एकर जमीन वर्ग 2 ची आहे आणि ज्या शीघ्र गतीनं मंत्रालयात गेलं आणि मंत्रालयातनं परवानगी घेऊन आलं आणि कवडी मोल किमतीनं त्याची हे केलं, कारण त्याच्यामध्ये नजराणा चुकवायचा होता, स्टॅम्प ड्युटी चुकवायची होती आणि मुळामध्ये ही वर्ग 2 ची जमीन विकायचीच होती सरकारला। तर निविदा का काढल्या नाहीत? निविदा काढल्या तर खुलेपणानं ज्याला पाहिजे तो आला असता, सरकारला विकायची असती तर। म्हणजे याच्यामध्ये किती अनियमितता दिसते आणि हे सरळ सरळ दिसतंय की पार्थ पवार आणि त्यांची जी काही कंपनी आहे त्यांचे तिथं वेस्टेड इंटरेस्ट होते, त्यांना ती जमीन हडप करायची होती आणि म्हणून अशा पद्धतीने जर ते करत असतील तर खुद्द अजितदादाच म्हणतात की चुकीचं असेल तर माझा काही संबंध नाही। तर मग संबंध आहे तर तुमच्या पोरावर कारवाई होत असताना तुम्ही आता मध्ये येऊ नका। त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, प्याद्यांच्यावर नको, मुख्य मोहऱ्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी स्पष्ट मागणी आहे। तर हे होते राजू शेट्टी आणि त्यांनी या सर्व प्रकरणावर थेट आरोप केलेले आहेत। कॅमेरा पर्सन सुजितसह सरफराज सनदी, G24 तास सांगली।